नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। सन 2024 माहे ऑगस्ट, आज दिनांक 16/8/2024 माझ्या शेतामध्ये सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञान या आधारावर शेतीचं पूर्ण माझ्या शेतामध्ये नियोजन करीत आहो मी। आपण मुख्य पीक या हंगामात आपण कापूस हे मुख्य पीक लावलेलं आहे। त्यासोबतच माझा संत्रा हा पण मुख्य पीक आहे। दोन झाडाच्या मंदामध्ये हा 15 बाय 15 फुटावर संत्रा आहे। त्या संत्र्याच्या मंदामध्ये आपण आंतरपीक कापूस घेतलेला आहे। ह्या 3.5 फुटावर कापसाची 2 झाडाची लाईन आहे आणि त्याच्यानंतर या साईडला मूग आहे आणि त्याच्या साईडला हळद आहे, त्याच्यानंतर परत मूग आहे आणि आपले फळझाड आहे। एकंदरीत मुख्य एकदल वर्गीय पिकासोबत द्विदल वर्गीय पिकं, कंदवर्गीय पिकं आणि हे सहजीव पिकं आहे। म्हणजे त्याच्यामुळे काय होते की द्विदल वर्गीय वनस्पतीच्या मुळाला गाठी असतात आणि हवेतून नत्र स्थिरीकरण आणि स्फुरदाचं विघटन करून आपोआप आपल्या पिकाला नत्रची पुरवठा आणि स्फुरदची पुरवठा पिकाला मिळत आहे। म्हणून आपण पाहत आहोत की माझ्या शेतामध्ये मुगाला आता चांगल्या प्रकारे शेंगा सुद्धा लागलेल्या आहे आणि दुसरं महत्त्वाचं मुगाचं शेंगाचं पण उत्पन्न होईल आणि शेंगा तोडल्याच्या नंतर हा पूर्ण पाला माझ्या संत्र्याला मी आच्छादनासाठी हिरवळीचं खत म्हणून याचा वापर करणार आहे। हा मुख्य फायदा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हळद आहे वायगाव, हे वायगाव हळद मी यावर्षी लागवड केला आहे 1 तास आणि त्याच्या मंदामंदी मूग लावला आहे। या हळदीला कोणताही रोग नाही, कीड नाही आणि कोणतंही खत आपण टाकलं नाही। जीवामृत आणि नीमार्क ब्रह्मास्त्राचे फवारण्या झाल्या, घनजीवामृत टाकला आहे आणि हे सहजीव पिकं महत्त्वाचे म्हणजे फायदा करते जमिनीमध्ये। कारण की एकदल वर्गीय पिकासोबत द्विदल वर्गीय पिकं मी माझ्या शेतामध्ये पूर्ण मूग लागवड केला आहे आणि हळद सुद्धा आपण पाहू शकतो की एकदम सुंदर अशी हळद आलेली आहे। आपण पहा हळद हा द्विदल वर्गीय पिकं जे मूग लावलं मी त्याच्यामुळे हा फायदा दिसत आहे आपण। आणि माझ्या संत्रा सुद्धा चांगल्या प्रकारे मिरूक बार फुटलेला आहे आणि या आकाराचा मिरूक बार आहे, आपण पाहू शकतो। अशा खड्यावर मिरूक बार सुद्धा आहे आणि छान प्रकारे मिरूक बार फुटलेला आहे आणि आंब्या बार सुद्धा फळं काही प्रमाणात आहे। आणि त्यासोबतच माझ्या शेतामध्ये सघन पद्धतीनं झाडं लागवड केलेलं आहे। 2 संत्र्याच्या मंदामध्ये मी सीताफळ पण लागवड केला आहे, हे बघू शकतो आपण। सीताफळ सुद्धा छान लागलेले आहे आणि त्यासोबतच या प्लॉटमध्ये एकदल वर्गीय पिकं, द्विदल वर्गीय पिकं, फळझाडं सर्व माझ्या शेतामध्ये आंतरपिकाचं मॉडेल या ठिकाणी लागवड केलेलं आहे। आणि या शेतीला मी सुभाष पाळेकर कृषी तंत्र या आधारावर या शेतीचं पूर्ण नियोजन करत आहोत। तेव्हा शेतकरी बांधवांनी अशाच प्रकारे आपणही आपल्या शेतामध्ये आंतरपिकाचं मिश्र पिकाची लागवड करावं आणि आपोआप आपल्या पिकाला अन्नद्रव्य जमिनीतून मिळत राहणार। आणि अशा आपण पाहत आहोत की माझ्या शेतामध्ये आता हे जे खरीप हंगामातले पिकं आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहे। कोणताही रोग कीड नाही आणि याच्यावर आपण नीमार्क, दसपर्णी अर्क, ब्रह्मास्त्राचे फवारण्या सुद्धा 2 वेळा झालेले आहे आणि घनजीवामृत आपण उन्हाळ्यात टाकला आहे। आणि 2 संत्र्याच्या मंदामध्ये परत आपण तूर पण लागवड केला आहे, आपण बघू शकतो। तूर पण मी या ठिकाणी लागवड केला आहे आणि या तुरीची खुडणी सुद्धा आपल्याला करायची आहे। तर या प्रकारे आपण तुरीची खुडणी सुद्धा वरचा शेंडा जो आहे ते आपण खुडून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होते की फांद्यांची संख्या वाढते आणि उत्पन्नामध्ये आपली वाढ होणार। आणि मुगाला पण आपण पाहत आहोत की छान प्रकारे शेंगा लागलेल्या आहे। मुगाला बघा, मुगाला शेंगा, हे सगळं सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञान या आधारावर शेतीचं पूर्ण नियोजन आहे। आणि जेवढं मी याच्यातलं गवत उपडून घेतलं आहे हा पूर्ण आच्छादन केला आहे, जमिनीमध्ये पूर्ण आच्छादन केला आहे। हा बघू शकतो आपण, हा पूर्ण गवत सडू घातला आहे। त्यानंतर मुंगाच्या शेंगा तोडल्याच्या नंतर ते सुद्धा मी याच्या ठिकाणी आच्छादन करणार, ते हिरवळीचं खत होणार। याच्यामुळे काय होतं की या ठिकाणी बघू शकतो आपण पूर्ण गांडवळांची संख्या पण वाढलेली आहे आणि याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब पण वाढतो। म्हणून मी जे गवताचे पुंजाणी आहे ते वावराच्या बाहेर फेकत नाही, हे पूर्ण आच्छादन म्हणून मी टाकत असतो। आता हा पूर्ण